आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 8 तासात 110 मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीच्या पावसाची नोंद झाली आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून 7157 क्युसेस पाण्याची आवक धरणात होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। सध्या धरणात 19.7 TMC पाणीसाठा झाला असून धरण 55.44% भरले आहे। शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मंदूर, सोनवडे, आराळा, करुंगलीसह परिसरातील वाड्या वस्त्यांवर मुसळधार पाऊस कोसळत आहे। या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तसेच वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत पडलेल्या 110 मिलीमीटर पावसासह एकूण 1159 मिलीमीटर पाऊस धरण परिसरात झाला आहे। दरम्यान शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून परिसरातील ओढे, नाले, दुतडी ओसंडून वाहत आहेत। शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 4-5 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज दिवसभर मुसळधार सुरू आहे। परिसरात पावसामुळे शेतीच्या कामावर जाण्यास अनेक ठिकाणी ओढे, नाल्यातून अडथळे निर्माण झाले। दरम्यान पावसामुळे वारण्याच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे। अनेक गावे, वाडी वस्तीतून गेल्या 4-5 दिवसापासून पावसाने उघडडीप दिल्याने भाताची रोपं लावण्याची कामे खोळंबली होती। आजच्या पावसाने ओढे, नाले तुडुंब वाहू लागल्याने परिसरातील वाडी वस्तीतून रोप लावणीच्या कामाला गती मिळेल, त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।